तर आताच आपण जाकादेवी मुख्य बाजारपेठेतून पुढे आलो आहोत आणि इथेच डाव्या बाजूला जो रस्ता दिसतोय तर तो गुहागर सावर्डेच्या दिशेने जातो, संगमेश्वरच्या दिशेने जातो. तर याच रोडने आपल्याला जायचं आहे. फुणगुस डिंगणी मार्ग पण हा इथेच आहे, पण फुणगुस डिंगणी मार्गाचं काम चालू असल्यामुळे आपण परचुरी मार्गे जाणार आहोत. नमस्कार, सुंदर माझं कोकण आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर आज पुन्हा एकदा आपण प्रवासाला निघालो आहोत आणि हा प्रवास असणार आहे मालगुण ते मुंबईपर्यंतचा. म्हणजे सध्याचा ऐरणीवरचा प्रश्न तो म्हणजे मुंबई गोवा महामार्ग. तर ह्या मुंबई गोवा महामार्गाचं काम कोणत्या स्थितीत आहे किंवा कुठपर्यंत येऊन ठेपलंय तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवणार आहोत. म्हणजे आपला प्रवास असणार आहे पनवेल पर्यंतचा. तर साधारण पनवेल पर्यंतचा रस्ता कसा आहे तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. आता इथं आपण चाललोय, जाकादेवीतून पुढे आलो आणि तिथून मग डावीकडे वळलो आणि आता इथून सरळ जातोय ते परचुरी मार्गे कोळंबे, आणि कोळंबे इथे मुख्य हायवेला आपण लागणार आहोत. म्हणजे मुंबई गोवा मुख्य महामार्ग आहे तर त्या महामार्गावर जाणार आहोत. तर डिंगणी मार्गे गेलो असतो, पण डिंगणी तर तिथे काम चालू आहे, रस्त्याचं खोदकाम बरंच झालंय, त्यामुळे तिथून न जाता आपण परचुरी मार्गे जाणार आहोत. तो जो डिंगणी मार्ग आहे तो थेट संगमेश्वराच्या शास्त्री पुलाच्या बाहेर पडतो आणि हा जो रस्ता आहे जो परचुरी मार्गे आपण जाणार आहोत तर तो संगमेश्वर मुख्य बाजारपेठेच्या आधी बाहेर पडतो. तर चला प्रवासाला सुरुवात करूया. तर साधारण जाकादेवी मुख्य बाजारपेठेच्या पुढे आलो आणि डावीकडे वळलो. त्यानंतर सरळ आपण एक 4 किलोमीटर पुढे आल्यानंतर 2 रस्ते लागतात. एक डावीकडे जातो तो भातगावाला जातो आणि हा उजवीकडे जातो, हा जातो संगमेश्वरला. तर जो उजवीकडे रस्ता गेलाय त्या रस्त्यावरून आपण सरळ पुढे आलो. फक्त इथून येताना हा शॉर्टकट आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवा की वळणाचा रस्ता आहे, सावकाश या, कारण पुढचं वाहन कधी आपल्या पुढ्यात येऊन ठेपतं हे आपल्याला देखील कळत नाही, त्यामुळे जरा सावकाश या. आता देखील वाहनांची बऱ्यापैकी ये जा चालू आहे इथं. जिथे आपण उजवीकडे वळलो तिथे सरळ 1 किलोमीटर पुढे आल्यानंतर एक डावीकडे रस्ता जातो, तर तो सरळ फुणगुस डिंगणी मार्गे जातो हा रस्ता. पण आपल्याला इथे जायचं नाहीये, सरळ जायचंय. हा सरळ जो रस्ता जातो तर तो रानपाटला देखील जातो. प्रसिद्ध धबधबा आहे उक्षी रानपाट, तोच हा रस्ता. तर थोडस पुढे गेल्यानंतर आपल्याला परचुरीकडे जायचंय. साधारण एक अर्धा किलोमीटर पुढे आल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला 2 रस्ते लागतात. एक सरळ जातोय तो रानपाटला जातो आणि हा डावीकडे जातोय, हा जातो उक्षी परचुरी मार्ग. तर आपल्याला डावीकडे वळायचंय आणि सरळ पुढे जायचंय. तर थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा 2 रस्ते लागतील. एक सरळ जातोय तो उक्षीत जातोय आणि हा डाव्या बाजूला जातोय हा परचुरीत जातोय. तर आपल्याला परचुरी मार्गे कोळंबीमध्ये जायचंय आणि तिथे मग मुख्य हायवेला आपण लागणार. तर जाताना एक सांगतो तुम्हाला की हा पूर्ण रस्ता हा सिंगल रस्ता आहे आणि तीव्र वळणांचा रस्ता आहे, त्यामुळे जरा जाताना सावकाश आणि जपून जा. तर आता आपण परचुरीमध्ये आलो आहोत आणि थोड्याच वेळात आता आपण मुंबई गोवा महामार्गावर प्रवेश करणार आहोत. आणि डाव्या साईडला परचुरी सुरंग आपल्याला दिसतोय, म्हणजे टनेल आहे डाव्या साईडला. फिक्स करणार. ट्रेनचा ट्रॅक आहे बाजूलाच. एवढं लक्षात ठेवा, इथून येताना खूप सावधानता बाळगा, कारण तीव्र उतार आहे, तीव्र आणि अरुंद रस्ता, त्यामुळे जरा सावकाश या.
जागोजागी काम चालू आहे, त्यामुळे जरा येताना सावकाशच. आतल्या रोडची देखील कामं चालू आहे. तर आपण परसुरीतून पुढे आलो आहोत. आता एक ब्रिज लागेल आणि या ब्रिज नंतर मग थेट आपण मुंबई गोवा महामार्गावर प्रवेश करणार. समोरच तुम्हाला दिसत असेल. आपण काहीच वेळात, साधारण एक 15 ते 20 मिनिटातच आपण आलो इथे. तसं बघायला गेलं तर हा जवळचा शॉर्टकट म्हणू शकतो. तर ब्रिज खालून आता आपण वरच्या रस्त्याला जाणार आहोत. ब्रिज खालून आपण आलो आणि तिथेच रस्ता आहे ब्रिजवर चढण्यासाठी. मला वाटते खालून पण असावा, पण असो, आपण आता ब्रिजवर आता प्रवेश केलेला आहे. कोळंबे हा एरिया आहे, कोळंबे गाव. तर साधारण इथे देखील काम चालू आहे. कन्फ्युजन होऊ शकतं, पण असो, व्यवस्थित लक्ष ठेवून या, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. ब्रिजचं रस्त्याचं काम चालू आहे. इथे देखील एकेरी वाहतूक सुरू आहे सध्या तरी, आणि डाव्या बाजूला रस्त्याचं काम चालू आहे. थोडं पुढे आल्यानंतर पुन्हा एकदा दुहेरी वाहतुकीस प्रारंभ होतोय. मागे सिंगल रस्ता होता, पण इथे बऱ्यापैकी दुहेरी वाहतूक आहे. पण मला वाटतं पुन्हा एकदा आपल्याला एकेरी वाहतुकीने जावं लागणार आहे, कारण तिथे डायव्हर्शन दाखवत आहे. काम जरा जोरात सुरू आहे. एकेरी वाहतूक आहे, रस्ता खराब आहे, पूर्णपणे खराब रस्ता आहे इथे. उजव्या बाजूला काही अंशी डोंगर खणण्यात आलेला आहे, पोखरण्यात आलेला आहे. त्यामुळे सगळीकडे धुळ्याचं साम्राज्य पसरलंय. अवजड वाहनं देखील अंशी इथून त्यांची वाहतूक होताना दिसते. कुरधुंडामध्ये आपण आहोत आता. कुरधुंडामध्ये हा रस्ता आहे आणि पुन्हा एकदा दुहेरी वाहतुकीस प्रारंभ होतोय. थोडासा रस्ता खराब आहे, पण असो, पुन्हा एकदा आपण दुहेरी वाहतूक आपली सुरू होतीये. रस्ता जरा सुस्थितीत आहे. तर संगमेश्वर बाजारपेठेच्या आपण आधी आहोत आणि इथे पुन्हा एकदा एकेरी वाहतुकीस प्रारंभ होतोय. इथे देखील काम अगदी जोमाने चालू आहे. आणि उजव्या बाजूला जर बघत असाल तर पूर्णपणे जी घरं आहेत तर त्यांचं देखील पुनर्वसन आय थिंक करण्यात आलेलं आहे. ते गणपतीचं मंदिर देखील आहे. हे बघा, काम किती मोठ्या प्रमाणात आणि जोरात चालू आहे बघा. पूर्णपणे एकेरी वाहतूक सुरू आहे.
फेमस हॉटेल आहे, हॉटेल गणेश कृपा, तर ते उजव्या बाजूला आहे. पण ते देखील आता बंद आहे. नाही, चालू आहे वाटतं. चालू आहे हॉटेल गणेश कृपा, जिथे फेमस मोदक मिळतात खोबऱ्यापासून बनवलेले, तर ते तिथे मिळतात. तर ते हॉटेल समोरून जातोय आपण. तर हॉटेल गणेश कृपा च्या समोरून आता आपण आलो आणि तिथे काम चालू आहे या भागात. आणि संगमेश्वरची मुख्य बाजारपेठ आहे ती देखील पुढेच आहे, तिथे देखील काम सुरू आहे. इथे देखील ब्रिज प्रस्तावित आहे, तर त्याचं काम सुरू आहे. समोरच फ्लायओव्हर दिसत असेल तुम्हाला. फ्लायओव्हरचं काम सुरू आहे आणि इथे देखील एकेरी वाहतूक सुरू आहे. सर्वसामान्य जी माणसं आहेत, जे चालत जातात, तर त्यांच्यासाठी जरा एक अडचणच आहे. कारण या एकाच ब्रिजवरून जावं लागतंय आणि उजव्या बाजूला बस स्थानक आहे. ही आहे संगमेश्वर मधील मुख्य बाजारपेठ. फ्लायओव्हरचं काम देखील चालू आहे आणि मुंबईकडे जाणारी जी वाहनं आहेत तर ती या बाजूने आहेत फ्लायओव्हरच्या. पर्यायी हा रस्ता तयार करण्यात आलेला आहे आणि इथे देखील ट्रॅफिकची समस्या उद्भवत आहे. कारण एक लांबच्या लांब गाड्यांच्या रांग आहेत, अगदी हलत डुलत सगळे जात आहेत आरामात. तर संगमेश्वर मुख्य बाजारपेठच्या थोडंसं पुढे आलं, इथे देखील एकेरी वाहतूक दुहेरी वाहतूक सुरू आहे. पण हा जो डाव्या बाजूचा रस्ता आहे तो अतिशय खराब आहे आणि त्या उजव्या बाजूचा रस्ता बऱ्यापैकी केलेला आहे. अतिशय काळजीपूर्वक वाहनं चालवणं गरजेचं आहे, कारण रस्त्यांची अवस्था फारच बिकट आहे. तर डाव्या बाजूच्या रोडने आपण जात होतो, पण उजव्या बाजूच्या रोडवर आलेलो आहोत, जिथून गोव्याकडे जी वाहनं जात आहेत त्याच रोडवर आलोय. म्हणजे एकेरी वाहतूक सुरू आहे ते, पण काही जी वाहनं आहेत तर ती खालच्या बाजूने जात आहेत. तर तो रस्ता अतिशय खराब आहे. पण बऱ्यापैकी आता हा रस्ता आहे. तर आता आपण शास्त्री पुलावरून जाणार आहोत. अर्थातच समोरच आहे तो शास्त्री पूल. तर शास्त्री पूल देखील नव्याने बांधण्यात आलेला आहे. जर आपण फणगूस आणि डिंगणी मार्गे आलो असतो तर तो ही रिक्षा आली ना, तर हा रस्ता आहे तो, तर इथे बाहेर पडलो असतो. पण आपण परचुरी मार्गे आलो, त्यामुळे आपण संगमेश्वर बाजारपेठेच्या आधीच बाहेर पडलो. आता खऱ्या अर्थाने इथून रस्ता चांगला आहे. संगमेश्वर मुख्य बाजारपेठेच्या इथे मोठ्या प्रमाणात जोरात काम सुरू आहे. पण आत्ता तो जो रस्ता आहे तर तो छान आहे. म्हणजे आधीमध्ये थोडंसं काम चालू असेल पण व्यवस्थित रस्ता आहे. अगदी सुस्थितीत रस्ता आहे. तर समोरच डाव्या बाजूला संगमेश्वर रेल्वे स्थानक आहे. इथून वर गेलात की संगमेश्वर रेल्वे स्थानक. कारण हा जो रस्ता आहे तो बऱ्यापैकी सुस्थितीत आहे.
तेव्हा सरळ हा रस्ता चांगला होता, म्हणजे डाव्या बाजूने जातोय तो. पण आता पुन्हा एकदा एकेरी वाहतुकीस प्रारंभ होतोय, काहीतरी काम चालू आहे इथे, त्यामुळे हा रस्ता पुन्हा एकदा एकेरी वाहतुकीकडे वळलाय. समोरच ट्रेनचा ब्रिज आहे. धामणीमध्ये आपण पोहोचलो आहोत. इथून जरा ब्रिजच्या खालून थोडासा रस्ता खराब आहे, खड्डे वगैरे आहेत. अचानक खड्डा समोर येतोय, त्यामुळे गाडी चालवायला थोडासा प्रॉब्लेम होतो. पण असो, तर पुन्हा एकदा आपल्याला डायव्हर्शन घ्यावं लागणार आहे, डावीकडे वळावं लागणार आहे. पुन्हा एकदा दुहेरी वाहतुकीस प्रारंभ होतोय. आणि इथे HP चा डिझेल पंप, पेट्रोल पंप, CNG पंप देखील आहे डाव्या बाजूला धामणीमध्ये. तर तुरळला पण आहोत. उजव्या बाजूला कडवई फाटा आणि सरळ तुरळ. तर इथला रस्ता देखील सुस्थितीत आहे, अगदी नीट आणि बरा आहे. इथे कोणतं काम चालू नाहीये, पण मागे थोडंसं काम चालू होतं, थोडंसं एक डायव्हर्शन होता, पण ते देखील थोडंच अंतर होतं डायव्हर्शनचं. आणि मग पुन्हा एकदा आपण दुहेरी वाहतुकीला प्रारंभ झाला आपला. आणि आता आपण तुरळच्या पुढे आलो आहोत. आणि डाव्या बाजूला हरेकरवाडी, माझा परममित्र कोकण संस्कृती संदेश, तर त्याचं घर आहे इथे हरेकरवाडीत. डाव्या बाजूला जो रस्ता जातो तिकडे. तर आता आपण आरवलीमध्ये येऊन पोहोचलो आहोत. हा आरवलीवरचा फ्लायओव्हर आहे. खाली आरवली गाव आहे. आरवली हे एका पर्यटन स्थळासाठी प्रसिद्ध आहे, ते म्हणजे गरम पाण्याची कुंड. पण झालंय असं, या मुंबई गोवा महामार्गाचं जे काम चालू आहे, तर त्यामुळे पटकन लक्षात येत नाही. हे जे झाड आहे समोरचं उजव्या बाजूला, तर तिथेच ती खालच्या बाजूला ती गरम पाण्याची कुंड आहे. इथे चला, आरवली क्रॉस करतोय आपण. हा देखील रस्ता अगदी सुस्थितीत आहे. वाहतूक सुरू आहे इथे देखील. तर आरवलीतून थोडंसं पुढे आल्यानंतर इथे टोल गेट आहे. अजून चालू नाहीये, पण टोल गेट बांधण्यात आलेला आहे. सावर्डेमध्ये प्रवेश केलेला आहे. सावर्डेमध्ये देखील दुहेरी वाहतूक सुरू आहे. अप अँड डाऊनचे जे रोड्स आहेत, तर ते वेगवेगळे आहेत. इथे आता चिपळूण 16 किलोमीटर आहे सावर्ड्यातून. आणि एक सांगायचं झालं तर या रस्त्याने पूर्ण कायापालट झालेला आहे. पहिले एखादं ठिकाण समजायचं, पण आता ते पटकन कळत नाही. असो, सावर्डे. तर आता आपण चिपळूणमध्ये प्रवेश केला आहे. आणि डाव्या बाजूला जो रस्ता जातोय, तर तो चिपळूण मुख्य सिटीमध्ये, म्हणजे चिपळूण बस स्थानक वगैरे तिकडे रस्ता गेलेला आहे. आणि हा रस्ता सरळ मुंबई इकडे जातोय. चिपळूणपर्यंतचा रस्ता सुस्थितीत आहे. अगदी सावर्डेपासून असेल किंवा आरवलीपासून सुस्थितीत आहे. दुहेरी वाहतूक इथे सुरू दिसते आता तरी, पण बघूया. आणि इथून कदाचित
फ्लायओव्हर प्रस्तावित आहे, त्यामुळे फ्लायओव्हरचं काम चालू आहे. त्यामुळे आपल्याला सर्व्हिस रोडने जावं लागणार आहे. चला, हे बघा चिपळूणचा फ्लायओव्हर अजून बनला नाही, पण तयार होणार आहे तो. त्याचं काम सुरू आहे इकडे. खूप काम अजून बाकी आहे. अडथळा निर्माण नक्कीच होतोय. थोडंसं ट्रॅफिकची देखील समस्या इथे उद्भवत असेल, कारण सिंगल रस्ता आहे. जेव्हा हा फ्लायओव्हर कंप्लीट होईल तेव्हा मात्र ही जी ट्रॅफिकची समस्या आहे ना, तर ती संपुष्टात येईल. पण तत्पूर्वी आपल्याला अशाच या अडथळ्यांचा सामना करत जावा लागणार आहे. हा ब्रिज आहे हा, त्यामुळे त्याचं काम देखील थोडंसं विलंब होणार आहे, एवढं मात्र नक्की. आता पुढे आपण बहादूर शेख नाक्यामध्ये प्रवेश करू. खूप काम बाकी आहे अजून या ब्रिजचं. खूप मोठा ब्रिज आहे तो. आपण बहादूर शेख नाक्यामध्ये पोहोचलेलो आहोत आणि इथे देखील तुम्ही बघू शकता अजून खूप काम बाकी आहे या ब्रिजचं. उजव्या बाजूला खेरडी आणि पुण्याला वगैरे आपण जाऊ शकतो आणि सरळ जातो तो मुंबईकडे. तर इथे देखील हे बघा खूपच अपूर्ण काम आहे या ब्रिजचं. डाव्या बाजूला रस्ता गेला तो चिपळूण सिटीमध्ये गेलाय. फक्त इथून येताना जरा सावकाश आहे, कारण हा चौक म्हणावा लागेल. इथून तिथून गाड्या येत असतात आणि इथे कोणाला म्हणजे वेळ नाही आहे, त्यामुळे पटापट जात आहेत. पुढून गाडी आली तरी पण आपले चालले. असो, उजव्या बाजूला हे बघा ब्रिजचं काम खूपच अपूर्ण आहे आणि कधी होईल तेव्हा होईल. ते काम पूर्णत्वास जाण्याची आपण फक्त वाट पाहत राहायची आहे आणि अशाच अडथळ्यांचा सामना करत आपण मात्र पुढे जात राहायचंय. इथे देखील पूर्ण सिंगल वे आहे, एकेरी वाहतूक. इथून तुम्ही दुसरीकडे जाऊ शकता, म्हणजे त्या बाजूला ब्रिजच्या आधी हा ब्रिज सुरू होतोय. जी नदी आहे ती वाशिष्ठी नदी आहे. वाशिष्ठी नदीवरून आपण जातोय कळंबस्ती. थोडस पुढे आल्यानंतर पुन्हा एकदा एकेरी वाहतुकीस प्रारंभ होतोय. आणि इथे देखील थोडस काम झालंय, पण ते पूर्ण झालेलं दिसत नाहीये. असो, इथे दुहेरी वाहतुकीस प्रारंभ होतोय. थोड्याच वेळाने आपण परशुराम घाटाकडे वळणार आहोत. अर्थातच परशुराम घाटाला प्रारंभ होणार आहे. तत्पूर्वी हा रस्ता चांगला आहे, सुस्थितीत आहे अगदी. आता इथे पुन्हा एकदा बोर्ड आहेत. परशुराम 5 किलोमीटर, खेड 26 आणि पनवेल 222 म्हणजेच 222. असो, आपला सुंदर प्रवास, सुंदर सफर सुरूच राहणार आहे. आणि डाव्या बाजूला
चांगला आहे रस्ता, म्हणजे दुहेरी वाहतूक सुरू आहे घाटातून. पुढे कसं आहे काय माहित, पण असेल नक्कीच काम त्याचं सध्या तरी सुरू आहे. चला, मी सांगितलं आणि पुन्हा एकदा एकेरी वाहतुकीस प्रारंभ होतो. म्हणजेच ट्रॅफिकचा थोडासा आपल्याला सामना करत जावा लागणार आहे. अर्ध्यावर म्हणजे जिथून आपण घाटाला प्रारंभ झाला तर थोडंच पुढे आल्यानंतर एकेरी वाहतुकीला प्रारंभ होतो पुन्हा एकदा. परशुराम घाटाच्या मध्यावरती एकेरी वाहतूक चालू आहे, कारण त्या बाजूचं काम चालू आहे रस्त्याचं सुद्धा. त्यामुळे आपल्याला एकेरी वाहतुकीचा सामना करावा लागत आहे. आणि इथे थोडंसं मध्यवर्ती आल्यावर पुन्हा एकदा दुहेरी वाहतुकीस प्रारंभ होतोय. थोडंसं आपण मागे होतो तेव्हा ट्रॅफिक झालं होतं, पण अतिशय लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक तुम्ही वाहनं चालवा. आणि डाव्या बाजूला वाशिष्ठी नदीचं विहंगम दृश्य, वाशिष्ठी नदीचं पात्र आहे. कोकण भूमीचे जनक, ज्यांनी कोकण भूमी निर्माण केली, तेच परशुराम. तर परशुरामांचं मंदिर देखील आहे. उजव्या बाजूला परशुरामांचं मंदिर आहे. तसं बघायला गेलं तर थोडंसं फक्त एकेरी वाहतुकीचा आपल्याला सामना करावा लागतो. एकेरी वाहतूक सुरू आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा दुहेरी वाहतुकीस प्रारंभ झालाय. तर खऱ्या अर्थाने परशुराम घाट इथे समाप्त होतो. तर जे मंदिर आहे तर तिथे समाप्त होत नाहीये. मी मगाशी म्हणालो होतो की मागच्या बाजूला परशुराम घाट समाप्त होते, पण इथे समाप्त होतोय परशुराम घाट. आणि इथे पीर लोटे हा एरिया चालू होतोय. लोटे MIDC देखील इथे आहे आणि इथे दुहेरी वाहतूक आहे. तर ही संपूर्ण लोटे MIDC एरिया आहे. गरडा असेल, 3M पेपर्स, तर अशा कंपन्या देखील इथे आहेत. इथे देखील दुहेरी वाहतूक आहे. रस्ता सुस्थितीत आहे, पण तरी देखील रस्ता बघायला गेला तर थोडासा प्लेन नाही आहे. म्हणजे थोडीशी गाडी उडत जाते, व्हायब्रेट होते थोडी, पण असो, दुहेरी वाहतूक आहे त्यामुळे थोडंसं ट्रॅफिकची समस्या उद्भवणार नाही आहे. MIDC एरिया आहे तर तिथून सिंगल वे देखील सुरू होते, पण त्या बाजूने देखील जाऊ शकता तुम्ही आणि या बाजूने देखील जाऊ शकता. पण डाव्या बाजूने जर गेलात तरच बेटर होईल. थोडंसं काम चालू आहे मध्यावरती, त्यामुळे अशा जरा समस्यांचा सामना करतच जावं लागणार आहे आपल्याला. तर आपण दाभेळ नाक्याच्या इथे आलो आहोत. मगाशी आपण जिथे उजव्या बाजूला वळलो होतो तर तिथून जो दुहेरी वाहतुकीस प्रारंभ झालाय तो दाभेळ नाक्यापर्यंत आहे. म्हणजे पुढे देखील आहे, इथे देखील रस्ता अतिशय सुस्थितीत आहे. तर खेडच्या अलीकडे साधारण एक 7 ते 8 किलोमीटर हा टोल प्लाझा आहे, टोल नाका आहे. अजून चालू नाहीये पण इथे बांधण्यात आलेला आहे. आय थिंक बोरच असावं. शिवफाटा
फाट्याच्या थोडंसं मागे. पनवेल 176 आणि खेड 8 किलोमीटर. इथे देखील दुहेरी वाहतूक आहे. दोन्ही बाजूने रस्ते चालू आहे, वाहतूक चालू आहे. त्यामुळे तेवढा ट्रॅफिकची समस्या उद्भवत नाही आहे इथे. इथे समोर स्काय वॉक देखील आहे. उजव्या बाजूला ज्ञानदीप स्कूल आहे. त्यासाठीच तो स्काय वॉक करण्यात आला असावा. तर खेड यायच्या आधी हा जो घाट आहे तर तिथे स्पीड ब्रेकर लावण्यात आलेले आहेत पूर्णपणे, म्हणजे जेणेकरून वाहनांचं स्पीड अतिशय कमी होईल आणि सुरक्षितपणे वाहनं जातील. कारण हा तीव्र उतार आहे आणि अपघात प्रवण क्षेत्र आहे. त्यामुळे असं हे स्पीड ब्रेकर जास्त प्रमाणात तिथे टाकण्यात आलेले आहेत किंवा बनवण्यात आलेले आहेत. घाट आहे तो भोसते घाट आहे. विराची वाडी भोसते घाट. खेड इथून 3 किलोमीटर आहे. तर जो भोसते घाट आहे तर पूर्णपणे तीव्र उतार आहे आणि जी वाहनं मुंबईच्या दिशेने जात आहेत तर त्या रोडवर स्पीड ब्रेकर टाकण्यात आलेले आहेत, जेणेकरून वाहनांचा स्पीड कमी होईल आणि सुरक्षितपणे अगदी कोणताही अपघात न होता वाहनं अगदी सुरक्षितपणे जातील. तर इथून जरा सावकाश आहे, कारण स्पीड ब्रेकर जरा जास्त उंचीचे आहेत. वाहन जरा जास्त उडू शकतं जर स्पीडला असेल तर. गाडी स्पीडमध्ये हाकवू नका एवढंच सांगणं आहे. आणि आता भोसते घाट समाप्त होतोय आणि थोड्याच वेळात खेड येणार. तर डाव्या बाजूला खेड रेल्वे स्टेशन असणार आहे. इथे देखील रस्ता अगदी सुस्थितीत आहे आणि हा जगबुडी नदीवरचा नवीन ब्रिज आहे. खालून जगबुडी नदी वाहते. या पुलाची उंची खूप उंचावण्यात आलेली आहे. तसे सुरक्षितपणे हा पूल बांधण्यात आलेला आहे. इथे बोर्ड आहेत. उजव्या बाजूला आंबोली, डाव्या बाजूला दापोली आणि सरळ मुंबई. तर आता आपण भरणे नाक्यातून पुढे जातोय. जो मुख्य भरणे नाका आहे तर तिथून फ्लायओव्हर प्रस्तावित आहे, म्हणजे फ्लायओव्हर बांधण्यात आलेला आहे. त्यानंतर मग पुढे सरळ पुन्हा एकदा दुहेरी वाहतुकीस प्रारंभ होतो. आणि इथे तरी रस्ता सुस्थितीत आहे. तर भरणे नाकाच्या पुढे दिवाण खवटी रेल्वे स्टेशन आहे उजव्या बाजूला. तर समोरच रेल्वेचा ब्रिज आहे. स्वामी समर्थ मठ कशेडी. तर थोड्याच वेळात कशेडी लागेल. तर भरणे नाका ते इथपर्यंत, म्हणजे आता आपण जातोय प्रवास करतोय तिथपर्यंतचा रस्ता सुस्थितीत आणि चांगला आहे. दोन्ही बाजूने वाहनं चालू आहेत. दुहेरी वाहतूक सुरू आहे. इथे कुठे असं काम चालू नाही आहे. पुढे असावं कदाचित, बघूया. आता इथून पनवेल साधारण 157 किलोमीटर आहे. महाड 31 आणि पेण 130. तर कशेडी टनेल मध्ये थोड्याच वेळात आपण प्रवेश करणार आहोत. अर्थातच उजव्या बाजूला जो रस्ता गेला तो कशेडी घाटाकडे गेलाय आणि हा सरळ आपण जो रस्ता पकडला आहे तर तो कशेडी टनेल, कशेडी बोगद्याकडे गेलाय. पुढे 500 मीटरवर टनेल आहे. तर थोड्याच वेळात आपण कशेडी टनेलमधून जाणार आहोत. अर्थातच इथे देखील
दुहेरी वाहतूक चालू आहे. जायचा वेगळा आणि यायचा वेगळा मार्ग आहे. आणि फायनली आपण पुन्हा एकदा कशेडी टनेलमध्ये प्रवेश करतोय. घाटाला पर्यायी मार्ग, पर्यायी टनेल म्हणजे हा कशेडी बोगदा. काही मिनिटातच आपण हा बोगदा पार करून पुढे जाणार आहोत. नक्कीच एक चांगला पर्यायी मार्ग शोधून काढण्यात आलेला आहे. कारण त्या कशेडी घाटात खूप वाहतुकीची कोंडी व्हायची, तसंच ट्रॅफिकची समस्या देखील खूप मोठ्या प्रमाणात उद्भवायची. तर त्याला कुठेतरी आळा आता सध्या तरी आळा बसलाय. तसं बघायला गेलं तर एक चांगला मार्ग आपण इथे म्हणू शकतो. आणि कशेडी घाटाच्या बोगद्यातच आता आपण बाहेर पडतोय, बरोबर ना? काहीच वेळात म्हणजे काहीच, मला वाटतंय साधारण 1 मिनिट किंवा 1.5 मिनिट, 1.5 मिनिटाचा अंतर आपण असंच सहज पार केलंय. मला जाम भीती वाटत होती आतमध्ये, आता बाहेर आलो तर टनेलच्या काही अंशी आपण पुढे आलो आहोत आणि रस्ता इथे देखील चांगला आहे. म्हणजे हा जो मुख्य कशेडी घाट होता तर तो हा होता पाठीमागे, आणि हा आता जुना जो रस्ता आहे तोच आहे कशेडी घाट. इथे देखील दुहेरी वाहतूक सुरू आहे. तर हा म्हणता आपण पोलादपूरला देखील येऊन पोहोचलो. टनेलमुळे एक फायदा झाला, 1.5 मिनिटाचं अंतर म्हणजे साधारण पाऊण तासाचं अंतर आपण 1.5 मिनिटात कव्हर करू शकतो. आणि ते पोलादपूर आणि महाबळेश्वरला जायचा देखील रस्ता इथूनच आहे. आता जाऊन नाही येऊ शकत आपण. तर एक चांगली पर्यायी व्यवस्था देखील इथे करण्यात आलेली आहे. वरून ब्रिज बांधण्यात आलेले आहेत जेणेकरून आणखीन मग वाहतूक सुरळीत करण्यात येईल. अतिशय सुरळीत पद्धतीने वाहतूक इथे होत असते. कारण इथे देखील थोडीशी वाहतुकीची कोंडी व्हायची, परंतु आता तसलं काही दिसत नाही आणि सुरळीत वाहतूक सुरू आहे. आपल्याला देखील तेवढं ट्रॅफिक लागलेलं नाही आहे अजून, फक्त एक परशुराम घाटात थोडंसं लागलं कारण एकेरी वाहतूक सुरू होती. त्यामुळे आता इथे दुहेरी वाहतूक सुरू असल्यामुळे आपण देखील पटापट पुढे जातोय. तर महाडच्या नदीवरचा ब्रिज आहे जो नव्याने बांधण्यात आलेला आहे. मुंबई महाड, MIDC महाड देखील या बाजूलाच आहे. सरळ पनवेल इथे देखील या रस्त्याच्या बघायला गेलं तर 4 लाईन आहेत. आणि इथे थोडासा रस्ता खराब आहे, थोडासाच. जिथून फ्लायओव्हर चालू होतोय ते मात्र रस्ता चांगला आहे. आणि महाडची MIDC उजव्या बाजूला आहे. जी ब्रिज सुरू व्हायच्या आधी आपण डावीकडे जाऊन परत ब्रिज खालून उजवीकडे जाऊ शकतो. तर हा जो डाव्या बाजूला रस्ता गेलाय तर तो रायगड किल्ल्याकडे गेलाय. म्हणजे इथून डाव्या बाजूला वळून पुन्हा एकदा उजव्या बाजूला तुम्ही वळू शकता आणि किल्ल्याच्या दिशेने जाऊ शकता. आता आपण प्रॉपर महाड सिटीमध्ये प्रवेश करणार आहोत. तर आता आपण दासगावमध्ये आलेलो आहोत. तर या दासगावमध्ये देखील ट्रॅफिकची समस्या
लेन झालेले आहेत, त्यामुळे ती देखील समस्या मिटलेली आहे. या दासगावमधून जाणारा महामार्ग देखील चांगल्या प्रतीचा बनवण्यात आलेला आहे. ऑलमोस्ट मुंबई गोवा हायवेचं तसं बघितलं तर काम चांगल्या प्रकारे आणि एक साधारण 60 ते 70% झालेलं आहे. आणि इथून आता इंदापूर साधारण 30 किलोमीटर आहे. डाव्या बाजूने जो रस्ता गेला तो आंबेच्या दिशेने गेलाय, म्हणजे जिथून तुम्ही मंडणगड, केळशी या ठिकाणी जाऊ शकतो. तर आता आपण लोणारेमध्ये येऊन पोहोचलो आहोत. इथला देखील रस्ता चांगला आहे. लोणारेमधला इथे फ्लायओव्हर आहे आणि फ्लायओव्हरवर 3 ट्रॅक आहेत किंवा 3 लाईन्स म्हणू शकतो आपण. अगदी सरळ रस्ता आहे. माणगाव, आता इथे माणगाव येईल. तर इथून उजव्या बाजूला रायगडाच्या दिशेने देखील जाता येतं. माणगाव मधून एक रस्ता गेला उजव्या बाजूला. तर हा रस्ता देखील सिंगल वे आहे पण चांगला आहे. माणगाव झोपायपुरतं तिथे आणि चाव्या घरी देऊन टाकत. तर आता आपण माणगाव मुख्य बाजारपेठेतून चाललो आहोत. डाव्या बाजूला तुम्ही दिघी बंदर किंवा श्रीवर्धनला जाऊ शकता. म्हसळा 29 किलोमीटर आहे, श्रीवर्धन 47 किलोमीटर आहे. तर हा समोरचा रस्ता गेला आहे आणि हा समोरचा रस्ता थेट मुंबईच्या दिशेने जातोय. माणगाव मुख्य बाजारपेठ म्हणजे जुनाच रस्ता आहे. मला वाटतं या रस्त्याला बायपास प्रस्तावित आहे, पण असो. आता आपण जुन्या माणगाव रोडवरून जातोय. इथे नक्कीच ट्रॅफिक झाला असणार किंवा होत असणार. उजव्या बाजूला तुम्ही बघता येईल तुम्हाला आहे, बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे. डाव्या बाजूला माणगाव मधील हा पेट्रोल पंप आहे HP चा. इथे देखील अजूनही हा सिंगल रस्ताच आहे, म्हणजे जुना जो हायवे आहे तोच आहे. पुढे जाते आपल्या शिवशाही, श्रीवर्धन. मुंबईच्या दिशेने निघाली असावी कदाचित. माणगाव मुख्य शहर किंवा मुख्य बाजारपेठ सोडल्यानंतर आपण पुढे जसं येतो तसं पुन्हा एकदा दुहेरी वाहतुकीस प्रारंभ होतो. आणि आपल्या उजव्या बाजूनेच रेल्वेचा ट्रॅक देखील आहे आणि तिथेच माणगाव रेल्वे स्टेशन अगदी रस्त्यालगतच आहे. तर आता आपण कशेळेमधून जातोय आणि कशेळेमधून जात असताना हा सिंगल रस्ता आपल्याला पुन्हा एकदा लागलेला आहे. म्हणजे माणगाव नंतर कशेळे. कशेळेमध्ये हा सिंगल रस्ता, म्हणजे रस्ता चांगला आहे, सुस्थितीत आहे, परंतु सिंगल आहे, म्हणजे एकेरी वाहतूक चालू आहे. तर इंदापूरमध्ये आपण आलो आहोत. इंदापूरमधून जातोय आता. इथे देखील एकेरी वाहतूक सुरू आहे. इंदापूरमध्ये जी मुख्य बाजारपेठ आहे तिथून पुढे आल्यावर पुन्हा एकदा आपल्याला 2 लाईन आहेत. गोव्याकडे जायची त्या बाजूने आणि मुंबईला जायची या बाजूने. दुहेरी वाहतुकीस प्रारंभ. पेण 58, पनवेल 89, नवी मुंबई 104. तर आता आपण कोलाडला आहोत आणि कोलाडला देखील ब्रिज प्रस्तावित आहे. उजव्या बाजूला ब्रिज आहे आणि आपण ब्रिजच्या खालून जातोय. ब्रिजचं काम अजून व्हायचं आहे. कोलाड सिंगल वे आहे.
डाव्या बाजूने रोहा 11 किलोमीटर, मुरुड 56 किलोमीटर आणि अलिबाग 67 किलोमीटर. आपल्याला सरळ जायचं आहे. तर कोलाडमधील रेल्वेचा ब्रिज आहे उतरून जाणारा. हा जुनाच रस्ता आहे पण दुहेरी वाहतूक सुरू आहे. कोलाड पोलीस स्टेशन उजव्या बाजूला आहे, तालुका रोहा, जिल्हा रायगड. चला पुन्हा एकदा दुहेरी वाहतुकीस प्रारंभ होतोय कोलाडमधून. कोलाडमध्ये ब्रिज प्रस्तावित आहे पण अजून काम व्हायचंय. नडवलीमध्ये आपण आहोत आणि इथे टोल प्लाझा आहे. अर्थातच तो बंद आहे सध्या तरी, नंतर चालू होईल. पण इथपर्यंतचा हा देखील रस्ता चांगला आहे. तर आता आपण थोड्याच वेळात सुकेलीमध्ये येऊन पोहोचू. नागोठणे पोलीस हद्द सुरू झालेली आहे आणि इथे उतार आहे आणि इथे वरचे स्पीड ब्रेकर आहेत. तर सुकेलीच्या पुढे आता आपण आलो आहोत. अर्थातच नागोठणेची हद्द सुरू झालेली आहे. तर इथे देखील रस्ता चांगला आहे. पहिलं म्हणजे साधारण एक दीड वर्षापूर्वी मी इथून गेलो होतो तर हा रस्ता पूर्णपणे बनत होता, पण आता चांगला सुस्थितीत हा रस्ता आहे. तर आता आपण वाकडला आलो आहोत आणि या वाकडमधून एक उजव्या बाजूला रस्ता जातो तर तो थेट मुंबई पुणे हायवेला जाऊन मिळतो आणि मध्येच पालीचा गणपती म्हणजे पालीला देखील रस्ता जातो तो. तर हा देखील रस्ता चांगला आहे. इथे देखील थोडंसं काम चालू होतं मागे, पण आता हा रस्ता ओके आहे. म्हणजे ऑलमोस्ट जे साधारण रत्नागिरीपासून मुंबईपर्यंतचा जो रस्ता आहे तर बहुतेक गावातली कामं झालेली आहेत. फक्त मध्येच काही गावं सोडली किंवा काही भाग सोडले तर मग बाकीचा रस्ता चांगला आहे. तर नागोठणेमध्ये देखील ब्रिज प्रस्तावित आहे. उजव्या बाजूला ब्रिजचं काम सुरू आहे आणि आपण ब्रिजच्या खालून जातो डाव्या बाजूने. इथे देखील वन वे आहे.
शेतपळस. जेव्हा या उड्डाणपुलाचं काम सुरू होईल किंवा पूर्णत्वाच जाईल तेव्हा मात्र एक वेगाने, अतिशय वेगाने गाड्या धावणार आहेत, एवढं मात्र नक्की. आणि तेव्हा मात्र एक 6 तासाचं अंतर असेल फक्त मुंबई. तर या शेतपळसच्या इथून जाताना सिंगल रस्ता पुन्हा चालू होतो आणि रस्ता जरा खराब आहे. एकेरी वाहतूक, त्यामध्ये रस्ता खराब. कुठपर्यंत रस्ता खराब आहे ते बघूया, कारण इथेच डायव्हर्शन आलंय पुन्हा. दुहेरी वाहतुकीला सुरुवात होते पुन्हा एकदा. कारण आपण जिथे डाव्या बाजूला वळतोय तिथे खड्डा आहे चांगलाच. अतिशय सावकाश जावं लागणार आहे. पनवेल सरळ आणि कोलेटी उजव्या बाजूला. दुहेरी वाहतुकीला सुरुवात. तर निगड्यामध्ये आपण आलो आहोत. निगड्यामध्ये देखील रस्ता बऱ्यापैकी आहे. ते उजव्या बाजूला पाबळ आहे आणि सरळ पनवेल. तर निगडे रिव्हर देखील बऱ्यापैकी काम झालेलं आहे. तर आता आपण डोलवीच्या पुढे आलो आहोत आणि इथे वडखळ नाका पहिला जर आपण दृष्टिक्षेपात घेतला तर पूर्ण गर्दी असायची किंवा ट्रॅफिक जाम व्हायचं जिथून अलिबागला रस्ता जातो. परंतु आता हा वरून फ्लायओव्हर गेल्यामुळे अगदी सहजपणे आपण विदाऊट ट्रॅफिक बाहेर पडतो आणि थेट पुढच्या दिशेला पोहोचतो. या फ्लायओव्हरमुळे खूप काम सोपं झालं आहे. ट्रॅफिक तर मिळत नाही आणि आपण लवकर इच्छित मार्गस्थळी पोहोचतो. तर आता आपण रामवाडी इथे येऊन पोहोचलो आहोत. थिंक पेण असेल आता पुढे. ते देखील थोडीशी रश दिसते आपल्याला. दुहेरी वाहतूक सुरू असून देखील रश चांगलीच आहे इथे. अर्थातच मुंबईच्या जसे आपण जवळजवळ जाऊ, पनवेलच्या दिशेने जसं जवळजवळ जाऊ तर रश वाढतच जाणार आहे आता. पेणमध्ये येऊन पोहोचलो आता आपण. आता पेण साधारण आता मला वाटतंय पनवेल 30 किलोमीटर असेल इथून. पेण डाव्या बाजूला आहे आणि पनवेल सरळ. डाव्या बाजूला रस्ता गेला तो पेण शहराकडे गेलाय आणि आपण वरून जाणार आहोत. ब्रिजवरून जातो आपण. तर तारणखोप मधून आपण आता जातोय आणि इथे थोडंसं ट्रॅफिक तर जाणवतंय. चांगली वाहतूक दिसते आपल्याला. मगाशी आपण जसं मागून येत होतो तर तेवढं ट्रॅफिक नव्हतं, पण आता मुंबई जशी जवळ आली किंवा पनवेल जसं जवळ आलं तसं ट्रॅफिक वाढायला लागलेलं आहे. आता पुढे कर्नाळा अभयारण्य देखील येईल. गोविर्लेमध्ये आलो आहोत आणि गोविर्लेमध्ये आजूबाजूला इथे फळभाज्यांची दुकानं देखील आहेत. कलिंगड किंवा पांढरे कांदे जे औषधी आहेत तर ते देखील आपल्याला इथे दिसत आहेत. आणि इथे देखील जरा वाहतूक जास्त आहे. आता जरा वाहतूक जास्त जाणवायला लागलेली आहे. जरी दुहेरी वाहतूक सुरू असली तरी वनवेला खूपच ट्रॅफिक आहे इथे. तर आता
आता आपण कर्नाळा पक्षी अभयारण्यामधून जातोय. इथे देखील सुरुवातीला जो जुना जर हायवे तुम्ही इथून प्रवास केला असेल तर सिंगल वे होता आणि इथे देखील ट्रॅफिकची समस्या उद्भवायची, आता पण आहेच. जरी दुहेरी वाहतूक सुरू असली तरी पण आता जरा ट्रॅफिक जास्त वाढत चाललेलं आहे. पण असो, 2 लाईन झाल्यामुळे फायदा झाला की एकेका मार्गाने गाड्या जात आहेत, त्यामुळे थोडंसं पटकन आपल्याला जाता येतं. कर्नाळा पक्षी अभयारण्य, बाजार वगैरे काय कर्नाळा. आणि खरंच इथे एक चांगली सोय किंवा चांगली सुविधा मी म्हणेन. रोड चांगले असेल तर कुठेही तुम्ही लवकर जाऊ शकता. तसंच काहीच आपण या अभयारण्यातून जातोय. तर आपण जवळजवळ आता पनवेलमध्ये पोहोचलेलोच आहोत. एक 5-6 किलोमीटर आपण मागे आहोत पनवेलच्या. तर आपला प्रवास सुरू झाला होता मालगुणमधून. आपण परचुरी मार्गे थेट संगमेश्वर मुख्य बाजारपेठेच्या आधीच आपण हायवेला लागलो होतो. तर तिथे देखील थोडंसं काम चालू होतं. संगमेश्वर जी मुख्य बाजारपेठ आहे तिथे काम जोरात चालू आहे. तिथून फ्लायओव्हर प्रस्तावित आहे, तिथे एक चालू काम आहे. त्यानंतर मग पुढे आलो तर चिपळूण बहादूर शेख नाक्यात देखील फ्लायओव्हर प्रस्तावित आहे, तिथे देखील जोरात काम चालू आहे. हायवेच्या म्हणजे फ्लायओव्हरच्या डाव्या बाजूने आपल्याला खालून यावं लागतं. तिथे देखील आता येताना एवढं ट्रॅफिक नव्हतं, पण तिथे कधी कधी ट्रॅफिक होतं. पण त्यानंतर मग पुढे आलो. त्यानंतर तसं बघायला गेलं तर माणगाव, कोलाड, कशेणे इथे साधारण अजून काम व्हायचं आहे. कारण कदाचित तिथे बायपास प्रस्तावित असेल, त्यामुळे त्यांचं काम सुरू असेल. पण सिंगल रोड आहे, चांगला रोड आहे, पण तिथे ट्रॅफिकची समस्या असू शकते, ट्रॅफिक होऊ शकतं. तर असा होता एकंदरीत प्रवास. जेव्हा तुम्ही मुंबई गोवा हायवेवरून किंवा कोणत्याही हायवेवरून जाताना कंपल्सरी सीट बेल्ट लावायचा आहे. तर आपल्या सुरक्षिततेसाठी लावायचं आहे. आणि जे चिन्हांकन असतं किंवा जे बोर्ड्स लावलेले असतात, स्पीड लिमिट असेल किंवा अन्य मार्गदर्शक बोर्ड्स असतात, तर ते आपण त्या सूचनांचं तंतोतंत पालन करायचं आहे. कारण आपण आपल्यासोबत आपल्या कुटुंबासमवेत जात असतो, त्यामुळे सगळ्यांची काळजी घेणं हे अत्यावश्यक आहे. त्यामुळे सूचनांचं पालन करा. आणि जिथे जिथे अत्यंत महत्त्वाचं आहे तिथे तिथे मी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे. जिथे काम सुरू आहे किंवा तिथे डायव्हर्शन्स आहेत तर तिथे मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा दाखवलेला आहे. पण जिथे रोड चांगला आहे तर तिथे शक्यतो मी टाळलेला आहे, कारण खूप लेंदी किंवा खूप लॉंग व्हिडिओ होऊ शकतो. त्यामुळे थोडंसं मी जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता जसं जसं पनवेल जवळ येते तसं नक्कीच ट्रॅफिक वाढतंय. तर जिथे जिथे महत्त्वाचं आहे तर तिथे दाखवलेलंच आहे. तर नक्कीच हा जो मार्ग होतोय तो नक्कीच लवकर पूर्णत्वास जावं. कारण चांगले मार्ग आपल्या इच्छित स्थळी आपल्याला लवकर पोहोचवत असतात आणि सुरक्षित पोहोचवत असतात. त्यामुळे चला, नक्कीच आता ट्रॅफिक देखील वाढलंय आणि मी आता तुमची रजा घेतो. तर या व्हिडिओमध्ये आता तात्पुरता तुमचा निरोप घेतोय. भेटू एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या आणि सुरक्षित प्रवास करा.